आम्ही याच्या अगोदर कधी असं एवढा मोठा कृषी प्रदर्शन आम्ही पाहिलं नव्हतं. ठीक आहे, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पाहिजे. म्हणजे बाबा मी जर टोमॅटोचं बियाणं घेतोय तर मला टोमॅटोचं झाड पण बाजूला दिसलं पाहिजे. समाधानी फक्त याच्यामध्ये आपलं पशु प्रदर्शन असतं ते नाही, याच्यामध्ये आम्हाला वाटत होतं असं मन भरलं, शेतीसाठी माहिती झाली पूर्ण आपल्याला. अरे अति सुंदर, एवढं सुंदर किसान. पैसे घ्यायला की 200 रुपये. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मुळशी इथल्या पुणे कृषी प्रदर्शनाला म्हणजे किसान प्रदर्शनाला आलो होतो. तर इथं आपण अनेक विविध प्रकारचे स्टॉल बघितले, वेगवेगळे दालनं पण बघितले. अतिशय नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजी आता आपल्याला इथं बघायला भेटल्या. नवीन नवीन ट्रॅक्टर, वेगवेगळे अवजारं, या सगळ्या बाबतीत आपल्या शेतकरी बंधूंच्या काय प्रतिक्रिया आहेत ते एक थोडक्यात जाणून घेऊ. चला, कसं वाटलं कृषी प्रदर्शन? आम्ही रोहा रायगडहून आलो. आम्ही याच्या अगोदर कधी असं एवढा मोठा कृषी प्रदर्शन आम्ही पाहिलं नव्हतं. परंतु आता येऊन आम्हाला खूप आनंद वाटला, कारण जे आम्ही गोष्टी काही पाहिल्या नाहीत त्या गोष्टी आम्हाला इथं पाहायला मिळाल्या. आणि खरोखर शेतकऱ्यांसाठी एक चांगली पर्वणीच म्हणावी लागेल की बाबा इथं येऊन चांगले चांगले प्रदर्शन भरवलं आणि चांगले चांगले साहित्य असतील, उपकरणं असतील किंवा दुग्ध जे व्यवसायासाठी जे चालना देणारी वस्तू असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला इथं पाहायला मिळाल्या आणि अनुभवायला मिळाल्या. खरोखर असं प्रदर्शन पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांनी अशा प्रदर्शनाला भेट द्यायला नक्कीच भेट द्यायला पाहिजे. याच्यातून नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला समजतात, बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात आणि आपण काहीतरी शेतीमध्ये प्रगती नव्या दृष्टिकोनातून करू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी इथून मिळतील या अपेक्षेने लोक करणार भविष्यात. आता कृषी प्रदर्शन बघितल्यानंतर आपण आपल्या शेतीत काय बदल करणार? आता कसं आहे बघा, आपलं कसं झालं तर पारंपरिक शेती पद्धती असेल, नांगर असेल, बैलजोडी असेल, मग आम्ही एवढं बघितलं का ट्रॅक्टर असतील किंवा जे आम्ही पहिलं माणसं घेऊन भात कापायचं करत होते, भात कापण्याचे यंत्र असतील, अशा बऱ्याचशा सुधारणा करून आम्ही शेती करू शकतो. म्हणजे पारंपरिक शेतीला जोड पारंपरिक शेती न करता आम्ही यांत्रिकीकरणाच्या शेतीकडे आम्ही बोललो. तुम्हाला काय वाटतं, यांत्रिकीकरण आणि पारंपरिक शेती यात दोघांची सांगड घातली पाहिजे की फक्त आता जसं जग बदलते तसं पारंपरिक सोडून आपण आधुनिककडे आलं पाहिजे? पारंपरिक म्हटल्यानंतर आपण बघा, जे सेंद्रिय खत आहे ते तर आपल्याला सांभाळणंच आहे, ते तर आपल्याला करणंच आहे. मग पारंपरिक म्हणजे सेंद्रिय शेती सोडून आपल्याला जे यांत्रिकीकरण आहे ते यांत्रिकीकरणाचा अवलंब तर करायचाच आहे, परंतु सेंद्रिय शेती ही सोडून जमणार नाही आपल्याला. परंतु यांत्रिकीकरण आपल्याला अवगत करणं आहे. कारण आम्ही अनुभवलं, आमची शेती करत असताना जिथं 15,000 ते 20,000 रुपये आम्हाला माणसांना मजुरी द्यायला लागायचे, ती यांत्रिकीकरणामुळे आम्हाला जवळ 7,000 ते 8,000 मध्ये आमचं काम होऊन जातं. बरोबर आहे. शेतकरी मित्रांनो, दादांचं म्हणणं आहे की आपण आपल्याला उंच भरारी जरी शेतीमध्ये घ्यायची असली तरी आपण आपलं मूळ म्हणजे आपली सेंद्रिय शेती सुद्धा सोडली नाही पाहिजे. धन्यवाद दादा. धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं दादा? मला पण चांगलं वाटलं. याच्यामध्ये फक्त एक आहे, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पाहिजे. म्हणजे बाबा मी जर टोमॅटोचं बियाणं घेतोय तर मला टोमॅटोचं झाड पण बाजूला दिसलं पाहिजे ना. बरोबर आहे. तर मला समजेल ना. आता बघा, अनेक कंपन्या आहेत, पण आता वेगळे कंपनी नंतर त्यांचे मार्केटिंग, पण बाबा नक्की झाड कसं दिसतंय ते महत्वाचं आहे ना. का ते पॅकेट महत्वाचं आहे? तर बस हवं तर 150 ते 200 घेतले तरी चालेल, पण आम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असेल तर बरं. डेमो व्यतिरिक्त पुढच्या वर्षीच्या किसानकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवाल? पुढच्या वर्षीच्या किसानकडून तर हीच अपेक्षा आहे की त्याने कसं शेतकऱ्यांना परवडेल असं यांत्रिकरण करावं आणि सर्व महाराष्ट्राचा आणि भारताचा विचार करता सर्व जिल्ह्यांसाठी ते आता मी आलो कोकणामध्ये आमचे छोटे छोटे क्षेत्र असतात, एवढं मोठं यंत्र तर चालणार नाही. तर त्याच कॅपॅसिटीचं आणि तेच सर्व मॉडिफिकेशन केलं छोटं यंत्र पण आम्हाला पाहिजे. बरोबर. तर आम्हाला आमचा खर्च वाचेल आणि माझ्यासारखे तरुण शेतकरी शेतीत उतरतील. बरोबर आहे. बरोबर. धन्यवाद सर. थँक्यू. ताई, तुम्हाला कसं वाटलं कृषी प्रदर्शन? खूप छान वाटलं. आता याच्यामध्ये कसं आहे, प्रत्येक वेगवेगळ्या फील्ड मधले आहेत, तर याच्यामध्ये कसं आहे, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे कृषी प्रदर्शन जसं इथे पुण्यामध्ये होत आहे, तर पुण्यामध्ये होतंय, पण कसे लांबची लोक आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे असं माझं मत आहे. पण थोडक्यात सगळ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवा असं तुमचं म्हणणं आहे? नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे प्रदर्शन सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल. धन्यवाद. कसं वाटलं काका कृषी प्रदर्शन? एकदम कसं वाटलं बाबा? व्यवस्थित वाटलं. काही शिकायला भेटलं नवीन? तुमच्या काळातली शेती आणि आता शेती काय बदल झाला? शेतीचा उद्योग व्यवसाय म्हणजे शेतीचं काय पालट होईल असं तुम्हाला वाटतं? कृषी प्रदर्शनाची गरज आहे तुम्हाला वाटतं का? गरज आहे. तर तुम्ही कुठून आले? आम्ही आईला सांगणार. चांगलं होतं. काय काय शिकायला मिळालं? शिकायला म्हणजे आम्ही पॉलिओसाठी बघतोय, पॉलिओस नंतर आपल्या ड्रिपिंगसाठी आणि आम्ही अवजारासाठी पण महत्वाचं आलं. ज्या हेतूने आले होते समाधान झालं? हो. तुम्हाला कसं वाटलं? मला तर काय शेतीची आवडच आहे, पण मला त्या अवजार काही म्हणजे ते पॉप्युलर कंपनीचे बघायचे होते, पॉप्युलर कंपनी आले नाही. जरा होतं मला अजून ब्रँड चांगले भेटले यायला पाहिजे. भेटले. त्याच्यामध्ये काय म्हणजे ह्या मी 5-7 वर्षाखाली बी कृषी प्रदर्शन घालतो, पण त्याच्यापेक्षा पब्लिक जास्त आहे.
आता हेवी पब्लिक रेंज पेक्षा मिडल रेंज जास्ती प्रिफर करायला पाहिजे. मिडल रेंज जरा चांगली असेल. म्हणजे अल्पभूधारक आणि जे मध्यम शेतकरी त्यांच्यावर भर असायला पाहिजे असं. हा अल्पउधारक शेतकऱ्यावर भर पाहिजे. एकदम हे heavy- मोठ्या अवजाराकडे कोण जायच नाही गेलं लोक. बरोबर आहे, बरोबर. मोठ्या अवजाराला कोणच बघणार की आता सगळे लोक अल्पउधारक झाले आता. मेंटेनन्स तेवढा आता मेंटेन पण maintenance करता आला पाहिजे ना. नाही, प्रत्येक जण काय maintenance बिझनेस करायला नाही आलेला आहे. प्रत्येकाला शेतात ठेवायचं, तो एकाच वेळेस युज होणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे स्टॉल पण दिसले आपल्याला छोट्या अवजाराचे. आहेत पण आणखी पाहिजेत ते, म्हणजे आणि तेवढे काय होईल आणखी जेवढ्या होत्या तेवढे सगळे शेतकरी बी छोटेच झालेत ना. बरोबर आहे. आता ह्याच्यापाशी 90% शेतकरी छोटे झालेत. 10%च मोठे, ते 10%कडे कोण जाणार आहे? 90% कुंकड चालले तिकडे आम्ही पळालो असं झालं. बरोबर आहे. असं आहे. आणि आता इथून छोट्या इथले तर टोपल्यात म्हणजे पोत्यातलं टोपल्यातच पाहिजे आता असा प्रकार बोलवला येत आहे. तर भेटलो आता अंगी म्हणजे अंगीपेक्षा अंगुलं होत बोलायचं तसा प्रकार दिसला. बरोबर आहे. पुढच्या वर्षी कृषी प्रदर्शनाकडून तुमची अपेक्षा काय असेल? माझी अपेक्षा काय असेल म्हणजे की बारक्या शेतकऱ्यासाठी हे म्हणजे सबसिडी म्हणा हे काय सगळे गव्हर्नमेंटने बी लक्ष देऊन काम करावं असं माझं विचारायचं. प्रदर्शन कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. काय काय शिकायला मिळालं? शिकायला काय हे शेतीविषयी काय औषधी वगैरे ट्रॅक्टर वगैरे तुम्ही पाहण्यात काही यंत्रणा काही समजा बिजवाई काही समजा आहे ते शेतीविषयी भरपूर माहिती भेटली. तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं किसान याच्यात प्रदर्शनात? शेतीविषयी अवजारी अवजारांचं जे सेक्शन होतं तुम्हाला आवडला. पुढच्या वर्षी अजून काय बदल केला पाहिजे ज्याने अजून शेतकऱ्यांना फायदा होईल? आता त्याच्यामध्ये औषधीची जे कंपन्या भरपूर सिजंटा आल्या, BSF झाली, त्या कंपन्या त्याच्यामध्ये नाहीये. तर त्यांचं काय झालं फुल सेल झालेलं आहे. त्यांना असं वाटतं की म्हणून ते इथं आले नाही. तर माझं असं म्हणणं आहे की बाबा त्यांनी तसं त्याच्यामध्ये यायला पाहिजे तसं इथं. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार करून बऱ्याचशा कंपनीचं सहभाग नोंदवायला पाहिजे. बरोबर म्हणजे अजून ब्रँड वाढवायला पाहिजे. ब्रँड वाढायला पाहिजे. कारण की ज्या नावाजलेल्या कंपन्यांनी त्या चाललेलं आहे मग काही फायदा नाही ना. बरोबर आहे, बरोबर. हा मग ते बाकीच्या शेतकऱ्यांना पोहोचले गेले पाहिजेत ना. बरोबर. आता मग दुसऱ्या कंपनी आणून काही फायदा नाही. तुम्हाला कसं वाटलं दादा? नंबर 1 वाटलं भाऊ. चांगलं होतं. हो चांगलं होतं. तुम्ही शेती करता? हो. काय तुम्ही आता बदल काय करणार तुमच्या शेतीत? आता तुम्ही नवीन रक्त आहे किंवा नवीन तरुण एक शेतीत उतरलाय, तर मग तुम्ही आता किसान बघितल्यानंतर काय बदल करणार शेतीत? आता बऱ्याचपैकी बदल होतील भाऊ. टेक्नॉलॉजी आहे इथं, औषधं आहेत, नवीन नवीन यंत्रणा आहेत. आता नेऊन पाहू आपण काय काय होते. काय आवडलं सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त नवीन यंत्रणा आवडल्या आपल्या त्या मशिनरी मध्ये आहेत त्या, आणि औषधी आहेत नवीन नवीन, त्यापैकी बऱ्याच काय आवडलं. ड्रोन बघितले? हो पाहिले ना. काय वाटतं शेतीत ड्रोनचा वापर वाढवायला पाहिजे का आपलं पारंपरिक फवारणी? वाढवायला पाहिजे, कारण मनुष्य भेटत नाहीत, माणसं भेटत नाहीत कामाला. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते आपलं लवकरात लवकर काम होते त्याच्यानं. पुढच्या वर्षी येणार परत? हो येणार नक्की. काय काय बदल पाहिजेत आता किसान मध्ये अजून? तुम्हाला काय वाटतं काय पाहिजे अजून? नवीन टेक्नॉलॉजी आली जेवढी जास्त तेवढी चांगली आहे आपल्याला. कैसा लगा सर आपको? बहुत ही अच्छा लगा. अच्छा है, सब देखने जैसा है, सीखने के लिए बहुत कुछ मिला यहाँ. आपने क्या सीखा अंदर? वही जो चीजें दिखाया उन्होंने और फार्मिंग करने के बारे में जो भी था सब दिखाया उन्होंने. सामान वगैरह देखे हम लोगों ने, खरीदे भी, बुक भी की. हमारे साथ में जो दोस्त लोग थे आए थे, बहुत लोग आए हमारे साथ में. आपको कैसा लगा? बहुत अच्छा. कृषी प्रदर्शन आपल्याला कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. नवीन नवीन याच्यात टेक्नॉलॉजी आली आहे, त्याच्यामुळं शेतीत उत्पन्नात जो खर्च लागणार आहे तो कमी होईल आणि भविष्यात शेतीला चांगले दिवस येतील असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं एक दिवस पूर्ण आपण शेतीतलं काम सोडणीकडे येतो तर तो सार्थक लागला असं वाटतं? निश्चितच फायदा झालाय. सर आपलं कृषी प्रदर्शन कसं वाटलं? एकदम छान वाटलं. आपण एक पूर्ण दिवस काढून आले, तुम्हाला काय वाटतं सार्थक लागला का पूर्ण दिवस? हो सार्थक. काय काय शिकायला मिळलं? सगळे नवीन टेक्नॉलॉजी बघायला मिळाली. म्हणजे थोडक्यात शेतीत काहीतरी क्रांतिकारी बदल या कृषी प्रदर्शन नक्की होऊ शकतो. नक्की होऊ शकतो. तुम्हाला कसं वाटलं सर? खूप छान वाटले. नवीन नवीन प्रोडक्ट आहेत जे गेल्या वर्षी होते त्यापेक्षा यावेळेस नवीन नवीन सगळे टेक्नॉलॉजी बघायला मिळाली. म्हणजे दरवर्षी शेतीत काय जे नवीन बदल होते ते आपल्याला बघायला भेटते. तुम्हाला कसं वाटलं सर? उत्तम आहे, एकदम उत्तम आहे. नवीन नवीन आहेत. मी फर्स्ट टाइम आलो होतो पण खूप छान वाटलं. एंट्री वगैरे सगळं सुटसुटीत आहे. प्रत्येक गोष्टी सगळं व्यवस्थित. थँक्यू. सर कृषी प्रदर्शन कसं वाटलं आपल्याला? छान आहे. कृषी प्रदर्शन कसं वाटलं आपल्याला? एकदम मस्त. काय काय बघायला मिळलं, काय शिकायला मिळलं? ॲग्रिकल्चर टूल्स बघायचे आम्हाला. म्हणजे आपलं एक समाधान झालं म्हणायचं, आलं सार्थक लागलं. कृषी प्रदर्शन कसं वाटलं तुम्हाला? चांगला, एक नंबर. म्हणजे तुम्ही जेवण ठेवलं नाही, बाकी काय नाही. जेवण पाहिजे होतं नाही काय तर कोल्हापूरला जेवण असतं. हा. हे कृषी प्रदर्शन तुम्हाला कसं वाटलं? भारी वाटलं. तुम्हाला सगळं शिकायला मिळलं म्हणायचं. सर कृषी प्रदर्शन कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर प्रदर्शन. जे आलेला दिवस सार्थकी लागला? आलेला दिवस सार्थकी लागला, पण मशिनरी जास्त आहेत. दुसऱ्या गोष्टी ज्या नॉलेजच्या गोष्टी अजून पाहिजे त्या नाही भेटत. म्हणजे IoT किंवा आपण टेक्नॉलॉजी म्हणतो त्याचं प्रदर्शन लोकांसाठी जास्त झालं ते. थोडंसं बेसिक पण पाहिजे लोकांना. बरोबर आहे.
बरोबर आणि डेमो पाहिजे होते असं तुम्हाला वाटतं का? डेमो हवे होते. बरोबर. सगळं शिकायला भेटलं? हो भरपूर झालं. नवीन नवीन काय बघायला भेटलं? सगळं तिथं ब्लोअर आहेत, काय ते हार्वेस्टर आहेत, ट्रॅक्टर आहेत वेगवेगळे महिंद्राचेही. तुम्ही कोणत्या उद्देशाने आला तो बघायला? नवीन यंत्र वगैरे काय दिसतात का ते बघायसाठी आलो आम्ही. म्हणजे आपलं समाधान झालं? चांगल्यापैकी झालं. कृषी प्रदर्शन कसं वाटलं? एकदम छान. अशी पण जास्त दिवस ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. 5 दिवसात कसं वाटलं तुम्हाला कृषी प्रदर्शन? तुम्हाला कसं वाटलं कृषी प्रदर्शन? काहीच नाही, फुकटचं फिराय पैसे कमावणार. गोरगरीब लोकांनी पाहायला तर पायासारखं काहीच नाही, काही माहिती देत नाहीत ना काहीच नाही. फुकट पैसे कमावणार ते. किसान कसं वाटलं? आनंदी वाटला आम्हाला. सगळं शिकायला मिळलं? बरंचसं काही पाहायला भेटलं. नवीन नवीन काय बघितलं? बरेचसे ट्रॅक्टरचे अवजार आहे, शेतीचे जे पाण्यासारखं आहे, जे कधी बघितलं त्यांनी ते बघायला भेटले. तुम्हाला कसं वाटलं दादा? छान वाटलं. काय काय बघायला भेटलं नवीन? शेती अवजार सगळे बघून एकदम छान वाटलं. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला दादा? छान आहे, एकदम ओव्हरऑल चांगलं आहे. सगळे ड्रिपचं, पेस्टिसाइडचं, शेतीविषयक सगळे. शेतकऱ्यांसाठी नवीन टेक्नॉलॉजीचं खूप चांगलं ज्ञान आहे. म्हणजे किसानला भेट देऊन तुम्ही समाधानी म्हणायचं? समाधानी. फक्त त्याच्यामध्ये आपलं ते पशु प्रदर्शन असतं ते नाही, याच्यामध्ये आम्हाला वाटत होतं असेल. पण थोडक्यात पशु प्रदर्शन याच्यात इन्क्लूड करायला पाहिजे होतं. ठीक आहे, धन्यवाद. दिवस थोडे वाढवायला पाहिजे होते, दिवस कमी बॉस. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून व्हिजिट देता येईल. दिवस मोजके ना 11 ते 15 पर्यंतचे ना. म्हणजे एक 10 दिवस पाहिजे होता असं पाहिजे होतं. आणि तिकीट थोडं कमी पाहिजे होतं. ठीक आहे, तिकीट जास्त आहे म्हणता. छान वाटलं. काय काय शिकायला मिळालं? माहिती भेटली शेतीसाठी, बाकी अवजार पाण्यात भेटली, औषधी भेटली शेतीसाठी. कुठून आलात आपण? हिंगोली जिल्हा. हिंगोली. एक दिवस तुम्ही खर्च करून आला, एक दिवस तिथं पूर्ण प्रदर्शन बघितलं. तुम्हाला काय वाटतं आज तुमचा दिवस सार्थकी लागला का? नाही, चांगलं वाटलं. आज मन भरलं. शेतीसाठी माहिती झाली पूर्ण आपल्याला. पुढच्या वर्षी कृषी प्रदर्शनाकडून काय अपेक्षित आपल्या? काय येऊत नाही आणखी माहिती करण्यासाठी. माहिती यावर नवीन माहिती होऊ शकते. कसं वाटलं किसान? छान वाटलं सर, एकदम बेस्ट आहे. काय काय शिकायला मिळालं? काय शिकायला फक्त आम्हाला म्हणजे शेतीच्या निविष्ट वगैरे बघायला भेटले, यंत्र बघायला भेटले नवीन नवीन. कुठून आलात आपण? आम्ही हिंगोलीहून आलो. हिंगोलीवरून. म्हणजे आपण जे दिवस पूर्ण इथं फिरलात, समाधानी वाटलं? समाधानी वाटलं. बरं, नवीन नवीन माहिती मिळाली. कसं वाटलं किसान? अरे अति सुंदर. एवढं सुंदर किसान. पैसे घ्यायला की 200 रुपये म्हणजे फ्रीमध्ये ठेवायचं असं वाटतं? लाज वाटायला भर चौक पाहिजे असले लोकांना. तुम्हाला कसं वाटलं किसान? कसं वाटलं? आम्हाला एक नंबर वाटलं. सुंदर आहे. नवीन तंत्रज्ञान आणि काय काय शिकायला मिळालं? काय काय आम्ही बघा आम्ही इथले जे नवीन तंत्रज्ञान आणि नवीन काय आलं, नवीन काय टेक्नॉलॉजी आली त्याची माहिती भेटते. आपण शेतीत उतरला? हा, शेती होते. काय काय करता शेतीत? शेतीमध्ये आपला ऊस आणि ऊस, बाजरी, मका, गहू. आता आपल्या ऊसात इथून गेल्यानंतर काय बदल करणार आहेत सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून? या टेक्नॉलॉजी नवीन बदल आहेत. ऊसात नवीन तंत्रज्ञान, नवीन पद्धतीचे ट्रॅक्टर आलेले आहे की ज्या सरीमध्ये बसतो, या तणामध्ये त्याला फरक पडू शकतो. नवीन औषधे आल्यात, नवीन ड्रोन आलाय औषध फवारायचं वगैरे. नवीन नवीन गोष्टी म्हणजे शेत उच्चाने नवीन वाल पाण्याची नवीन सोडायची ड्रीप वगैरे असे बरेच बदल आहे त्याचे. पुढच्या वर्षी येणार परत? पुढच्या वर्षी परत येणार. काय अपेक्षा आहे किसानकडून? काय नाही औषध किसान दोनशे गेले मोपट ठेवा. कसं वाटलं कृषी प्रदर्शन? चांगले. दरवर्षी येत असतो मी. दरवर्षीपेक्षा यावर्षी काय वेगळं वाटलं? बदल झाला की चांगला बदल झाला किंवा वाईट झाला? नाही, बदल झालेला आहे. चांगल्यापैकी बदल. काय काय नवीन काय काय बघायला मिळालं? नवीन बऱ्यापैकी दूध धंद्याच्या बाबतीत आहे, शेतीच्या बाबतीत, साधनांच्या बाबतीत. बाकी किरकोळ कारकोळ बरंच नवीन बघायला मिळालं. आता तुम्ही म्हणाला की तुम्ही दरवर्षी येता, तर किसानमध्ये जे नवीन नवीन तंत्रज्ञान बघता ते आपल्या शेतीत अवलंब करता? एवढं नाही, पण थोडं बऱ्यापैकी म्हणजे आपल्या आवाक्यात ते तंत्रज्ञान वापरण्याचा आपण हमखास प्रयत्न करतो. जे आवाक्यात येते. ठीक आहे, धन्यवाद सर.